आज जवाहरनगर इथे एवढ्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये उपस्थित असलेले मोठ्या संख्येने माझे बंधू आणि भगिनींनो आज इथं आलेले आहेत। मला अत्यंत आनंद झालेला आहे। आज आपण पाहतोय की आज आपण एका वेगळ्या वळणावर आलोय आणि त्याच्या आधी एक मी सांगू इच्छितो की आपण सर्वजण सर्वप्रथम जे स्फूर्ती घेतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून। त्यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे संघर्षाची आणि अन्यायाविरोधात लढायची, ही फार महत्त्वाची आहे आणि हाच विचार घेऊन आपण पुढे जातोय। आणि बदलत्या काळामध्ये नंतर महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक नवीन विचार दिले। राजर्षी शाहू महाराजांनी विशेषतः आपल्याला समतेचे विचार आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे विचार आपल्याला दिले आणि त्याचंच प्रतीक आज मी इथं जवाहरनगरमध्ये इथं पाहतोय। इथं सर्व जाती जमातीचे लोक, सर्व वेगवेगळ्या स्तरातून आलेले लोक सगळे आज इथं उपस्थित आहेत आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये ते एकत्र राहत आहेत। ही फार चांगली गोष्ट आहे। आज आपल्या कोल्हापूरसाठी अनेक चांगल्या गोष्टी होत आहेत। त्यामध्ये एक चांगली अलीकडच्या काळामध्ये चांगली गोष्ट झाली आहे म्हणजे आपल्याला थेट पाईपलाईनमधून पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता आपलं वितरणसुद्धा सुधरेल यात काही शंका नाही। आज आपला समाज युवा समाज आहे आणि युवा समाजामध्ये बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये बेरोजगारीवर हल्ला करून म्हणजे बेरोजगारी कशी कमी होईल इकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। ते अनेक पद्धतीने आपल्याला बेरोजगारी ची समस्या आपल्याला दूर करता येईल। ह्या भागामध्ये महिलांची संख्या सुद्धा आज मोठ्या प्रमाणात मला दिसते आहे। महिलांविषयी सुद्धा अनेक आपल्या तर्फे काँग्रेसतर्फे अनेक प्रोग्राम आपल्या पुढे दिले गेलेले आहेत आणि सर्वांच्या हितासाठी आपली ही पार्टी कार्यरत राहणार आहे। आज मी ज्याच आपल्या समोर आता बोलू इच्छित नाही, परंतु एक गोष्ट आपल्याला निश्चित सांगायची आहे की आपलं संविधान जे आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं मोठ्या कष्टाने, ते सध्या त्याच्यावर हल्ले सुरू आहेत किंवा त्याच्यावर प्रहार होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये आपण आपलं संविधान वाचवलं पाहिजे, हे आपण निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे। कारण या संविधानातूनच आपल्याला अनेक अधिकार मिळतात, अनेक तऱ्हेचे हक्क मिळतात आणि हे हक्क आणि अधिकार या संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आज आपण इथं अशी सभा घेऊ शकतोय। कदाचित वेगळी परिस्थिती असती, उलटी परिस्थिती असती, लोकशाही नसती तर आज असली सभा इथं घेता आली नसती। आज या सभेसाठी लोक उत्स्फूर्त आलेले आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला सर्वांना लोकशाही ही पसंत आहे आणि हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही आपल्याला नको आहे। अशा तऱ्हेने आपलं जे कार्य चालू ठेवायचं आहे आपल्याला भविष्यामध्ये देशासाठी, आपल्या प्रांतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा आता आपण पाहिलं असेल
की पूर्वी तो नंबर 1चा राज्य होतं महाराष्ट्र. आता अनेक धंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत. त्याच्यावरून लक्षात येतं आहे की इकडचे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणातले उद्योगधंदे हे इतर राज्यांमध्ये चाललेत. तर हे आपल्याला थांबवायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्या लोकांचा विकासाच्याकडे निश्चित सर्वांचं लक्ष राहणार. आणि आम्हीसुद्धा आज जसं आपण मोठा प्रतिसाद आपण दिलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो.